हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना। ही उपवासाची थाळी आज 500 कॅलरीजमध्ये आपण बनवलेली आहे। तर चला सुरू करूया। तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक छोटा साईजचा बटाटा उभा चिरून घेतला आहे। मला हा बटाटा असा जास्त डीप फ्राय केलेला आवडतो किंवा नुसताच परतलेला आवडतो, कारण तो नुसताच खिचडीमधून काढून खायला मला आवडतो, म्हणून मी हा असा बटाटा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर मिरची एक छोटी मिरची मी कट करून घेतलेली आहे। आणि खरं सांगायचं म्हणजे ही जी खिचडी आहे ती फक्त 2 टेबलस्पून मी तेलात बनवलेली आहे। तुपाचा वापर नाही केला, तेल वापरले मी। तर आदल्या दिवशी रात्री साबुदाणा भिजत घातला होता आणि त्यात शेंगदाण्याचं कूट किंवा मीठ घालून मी ही खिचडी बनवलेली आहे। तर खिचडी का खातात? तुमच्या इथं खिचडीमध्ये काय काय घालतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आमच्या इथं फक्त बटाटा आणि मिरची घातली तर घातली, नाहीतर तीसुद्धा नाही घालत। पण आमच्याकडं कोथिंबीर, जिरे वगैरे अशा टाईपचं कोणताच दुसरा पदार्थ खिचडीमध्ये वापरत नाही, निदान मी तरी वापरत नाही। तर ही अशी खिचडी मी बनवलेली आहे। तुम्हाला उपवासाचा कुठला पदार्थ आवडतो मला कमेंटमध्ये हेही सांगा। तर ही खिचडी माझी तुम्ही बघू शकता की किती मोकळी झालेली आहे। तर सांगायचा मुद्दा हा आहे की मी आज सकाळी ब्रेकफास्ट केला नव्हता, ब्रेकफास्ट किंवा नाश्ता मी स्किप केला होता, म्हणून ही थाळी माझी तुम्हाला अशी दिसत असेल की तुम्ही म्हणाल की 500ची म्हणतीस तू, पण ही खरंच 500 कॅलरीची आहे का? तर ॲप्रॉक्सिमेट 500ची आहे किंवा थोडीफार इकडं तिकडं मागं पुढं वरती खालती होऊ शकते। तर मी यात घेतलेलं आहे तळण प्लस शेंगदाण्याची आमटी, आणि तुम्हाला तर माहिती आहे मला दही खायला आवडतं, त्यामुळे दही घेतलेलं आहे मी। आणि जवळजवळ एक बाऊल भरून, छोटा बाऊल किंवा मीडियम साईजचा बाऊल खिचडी घेतलेली आहे। तुम्हालाही अशा प्रकारच्या जर माझ्या रेसिपीज आवडत असतील किंवा जरी तुम्ही डाएट करत असाल, डाएट करूनसुद्धा आपल्याला पोटभर आपण कसं खाऊ शकतो हे मी तुम्हाला ह्या सिरीजमधून, लंच सिरीजमधून दाखवणार आहे। तर ही शेंगदाण्याची आमटी खूपच टेस्टी होते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खिचडी, दही आणि तळण, जर तळण ह्यातला कमी करायचं असेल तर तुम्ही तळणसुद्धा कमी करू शकता। स्टे ट्यून राहा डे 5साठी। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।